जग तಮ್ಮ ದಮ್ ದಮ್ ಹೋಗ್ಯಾತು ಇನ್ನಕ್ಕೆ ಮ್ಯಾಚ್ ಆಗಬೇಕೇನು ನೋಡಿ जग बघा गाईस आतलं जे जे नाली असते तोंड असते ते खराब झालं बघा इथून पाणी यायला तर गाईस बघा चाललोय दुकानात गेलतो गावात बघ आणलोय आणि हे तवा जुनं हे नवं गाईस इथं बघा थोडंसं राहिलंय कापायला पूर्णपणे थोडंसं राहिलंय आणि इथं बघा पाना सगळे लावून बघितलो एकही पाण्या येईना आणि माटोलनं काय पूर्ण जंगल आहे मित्रांनो आणि पूर्ण जंगल आहे गाईस आता थोडंसं राहिलंय कापून टाकू तो हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग मग सकाळी निवांत तिथं झाडाखाली बसलो सगळं कामं आवरून जनावरांना सावलीत पण बांधलो पाणी पण पाजवलो पाणी पण दाखवलो त्यांना सावलीत पण बांधलो मग आता येतं बघा चिंटू आला आहे आपल्या गावी म्हणजे ओंकार मोबाईल बघत बसला आहे बघा सध्या किती मग्न आहे मोबाईलमध्ये मी तसं ह्याला बोलतो आहे तरी पण त्याला कळेना मग सध्या आपल्याला त्या शेता म्हणजे नदीकाठी जाऊन आपलं जे गडगी पाईप आहे त्याचं पुढचं ते हे गेलं आहे रब्बलचं असतं बघा पाणी धरून रिटर्न वॉलसारखं ते बदलायचं आहे ते गेलं आहे थोडंसं फाटलं आहे मग तिथून पाणी म्हणजे सोडायला लागलं ते पाईप तिथून पाणी चाललं आहे खाली मग त्यामुळं आज बदलायचं 12:30 वाजता लाईट येते मग त्याच्या आधी बदलून टाकायचं आहे मग त्याला आधी तिथं जावे लागेल त्याला खोलावं लागेल पाईप वर वडावं लागेल मग त्यानंतर गडगीला खोलावं लागेल मग त्यानंतर ते घेऊन गावात जाऊन साईज बघून ते आणावं लागेल मग असेंबल करून मग 12:30 वाजता मोटर चालू करायचं आपल्याला मग एवढं सगळं काम आहे एवढं सारं मग सध्या मस्त नाश्ता पण वगैरे झालं मित्रांनो सकाळी मग आता जाऊया त्या शेताकडं इथलं सगळं काम संपलं इथं पण 12:30 वाजता लाईट येते मित्रांनो 6 तास लाईट केलं आहे कारण वर लोड म्हणून आपल्या MSVला म्हणजे ओव्हर लोड शेटिंग व्हायला म्हणून 6 तास लाईट दिले सगळीकडं आणि सकाळ सकाळचं वातावरण बघा चला मग जाऊया चल वे चल त्या शेताकडे जाऊ मग त्यासाठी आधी पक्कड पाना मातोल सगळं घ्यावं लागेल आपल्याला मग युद्धाला त्याशिवाय जायचं नाही त्यासोबत घेऊन जायचं जंगल तर स्टील ना स्टील हो पिशवी पटोल करेल ಇಲ್ಲ ಜಗ ತಮ್ಮ ದಮ್ ದಮ್ ಹೋಗ್ಯಾತು ಇನ್ನಕ್ಕೆ ಮ್ಯಾಚ್ ಆಗಬೇಕೇನು ನೋಡಿ ಜಗ ತಮ್ಮ ನಾ ಅಲ್ಲಿ ಹೋತ ಆ मोटर ನಿಮ್ಮ ಮ್ಯಾಚ್ ಜಗ ನಾ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತೀನಿ ನಿಮ್ಮ ಮ್ಯಾಚ್ ಜಗ बघा गाईस आतलं जे जे नाली असते तोंड असते ते खराब झालं बघा इथून पाणी यायला बघा हे पाणी म्हणून पाणी धाईना चला मग आता ह्याला खोलूया बंद मार इथं बघा गाईस ए होईत थोडं थोडं फाटलाय बघा इथं त्यामुळं पाणी सोडायला लागलेलं आता बदलून टाकू याला थोडं बंद मार
गाईज मग इथं फुल ॲडव्हेंचर आहे. कुठून कुठून चाललो बघा आम्ही, कोणत्या बांधावरून. ह्या साईडला खाई आहे आणि ह्या साईडला ऊस आहे. असं मधनं रस्ता काढत जावं लागतं. कुठं आहे बघा, हा असा रस्ता आहे. तर जाण्यासाठी सगळे केळीचे झाड आहे, ते जाण्यासाठी रस्ताच नाही. चला मग लवकर जाऊ आणि लवकर आणू. चला मग हे चल म्हणत नडी ನೋಡ ಚಂಗಸಿ ತಂಗ ಕೊಯ್ದು ತೆಗೆದು. तर गाईस बघा, चाललो आहे दुकानात, गेलतो गावात बघ, आणलो आहे. आणि हे तेव्हा जुनं हे नवं आता चाललो आहे बसवायला. चला मग, रस्ता पण नाही केवढा आहे बघा. इथं उडीद पेरली ती, केवढं रस्त्यानं जावं लागतं आहे. गाईस इथं बघा थोडंसं राहिलं आहे कापायला, पूर्णपणे थोडंसं राहिलं आहे. आणि इथं बघा पानं सगळे लावून बघितलो, एकही पानं येईना. आणि माटोलनं काय पूर्ण जंगल आहे मित्रांनो, आणि पूर्ण जंगल आहे गाईज. आता थोडंसं राहिलं आहे, कापून टाकू. तर गाईज बघा कट झालं पूर्णपणे. मग आता पटकन बसूया, आपल्याला परत घरी जायचं. पण मग तर गाईज सगळं ओके झालं बघा. सगळं पाना वगैरे घेतलो आहे आणि बघा सरकलं थोडं सगळं फिट केलो आहे. आणि थांबा, आपला डब्बा बघा त्यांना मधलं मध्ये दिसतं का ते आपला डब्बा आहे. सोडला गडी आणि आता चाललो घरी. चलो आहे बाबा. चला मग, गेले 2-3 दिवस झाले त्याच्यासोबत कुस्ती चालू होती. अखेर आज संपली आणि विजय आम्ही झालो. चला तो होय गाईज. इथं बघा सध्या चालू आहे, लाईट गेली आत्ता
साला पाणी बा दिसतंय का ते कडापर्यंत. बहुतेक कडाला गेलं आहे. असं चक्का मारत राऊंड पण तिथं बघत येऊ, म्हणजे बघून येऊ, बघत येऊ सॉरी बघून येऊ आधी. चला मग हात पाय वगैरे धुवून घेतलो, ही बत्ती वगैरे लावू, चहा मस्तपैकी पिऊ, मग आधी लाईट घालू. ते आणि गाईस सनसेट बा किती भारी आहे. आणि इकडचं वातावरण बघा गाईस. बाबा आलो इथं खाली, पाणी 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 रे बापरे. थोडंसं राहिलं की राव बा पाणी हितवर आलंय आणि फक्त एवढंच राहिलंय. हे काय बहुतेक पाणी ते वर म्हणजे पाणी वर होऊन त्या मडीतून ह्या मडीत आलंय. हे काय बोललं आहे पण हितवर आलंय म्हणजे बस, म्हणजे भिजलं बसतं बघ. मग चला मग उद्या हे नाही हां ह्याला लावायचं आता पाणी. मध्ये मध्ये ज्वारी उगवली, ती ज्वारीची बोट तसंच राहिल्यामुळं. चला मग सनसेट होणार आहे अजून 1-15 मिनटात. चला मग घरी जाऊ.